अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागानं नोटीस पाठवली आहे। जिल्हा बँकेतील विरोधी गटातल्या संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती। बँकेच्या संचालकाला न्यायालयाने 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला संचालक पदावरती राहता येत नाही अशी तरतूद जिल्हा बँकेच्या उपविधीमध्ये आहे। तर या नोटीसी प्रकरणी आता बच्चू कडू यांना येत्या 15 दिवसात नोटीसीला उत्तर द्यावं लागणार आहे। दरम्यान नाशिकच्या विशेष न्यायालयाने एका प्रकरणात बच्चू कडू यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावलेली होती। या शिक्षेला बच्चू कडूंनी न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे। वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातनं तडीपार करण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या जवळपास 6 आरोपींवरती परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातनं हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई केली। इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय? त्याला ते आंबडचं कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून मनाच्या केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या। केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमावायची? बेट्या गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं। तुला जर लेकर असले तुला लेकरायचं वाटोळं केलं होती गट त्यांना कशा तरी तू बी गटशील। तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच, कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे। तर तडीपारीची कारवाई झालेला विलास खेडकर नेमका कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। विलास हरिभाई खेडकर हा मनोज जरांगेंचा मेहुणा आहे। जालना, बीड आणि परभणीतनं 6 महिन्यांसाठी त्याला तडीपार करण्यात आलंय। 2021ला अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। तर 2023ला जालन्यातल्या शहागड इथे बस जाळण्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर 2023 मध्येच गोदावरी नदीतनं 4,81,000 रुपयांची वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। 2023लाच गोदावरी नदीतनं 500 ब्रास वाळू चोरी आणि विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांची ही कडक कारवाई आहे। हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे विलास खेडकरवर, जो मनोज जरांगे यांचा मेहुणा आहे असं बोललं जात आहे।